अरे परभणी येथील आंबेडकर वाड्यावर झालेला पोलीस हल्ल्याचा जाहीर निषेध अरे परभणी येथे सुरू असलेलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबलेच पाहिजे आंबेडकरांना न्याय मिळालाच पाहिजे भारतीय संविधानाचा पूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे परभणी घटनेचा निषेध असो परभणी घटनेचा निषेध असो सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है जय 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 सगळ्यात पहिले मी आंबेडकर अनुयायांना या ठिकाणाहून सावधानाचा इशारा देतो. आपल्या हातात पुस्तकाऐवजी दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे हा. त्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं, पुस्तक घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला, शिका संघटित व्हा म्हणून संदेश दिला, परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी पोलिसांच्या माध्यमातून होत आहे. परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. आज या निषेध व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो. जर आपण एकंदरीत हा सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला LCBचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचा व्यक्तिमत्व, मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो, पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो. हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्या डोक्यात काय हेतू आहे, हा RSSचं काम करतो का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार एक गाव आहे, नांदेडमध्ये बोडार नावाचं. इथं काही वर्ष अगोदर एक वर्षभरा अगोदर अक्षय भालेराव, आमचा भाऊबंदी असलेला अक्षय भालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला. त्या ठिकाणी दंगल काढण्यात आली. अक्षय भालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं, महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये. त्यावेळी नांदेड बोंडार गावापासून महाराष्ट्र पेटणारं गाव, त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक गोरबाडेच होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली. हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरबाड होता. आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा LCBचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरबाडच आहे. अशोक गोरबाड परभणीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर या सांगतो. प्रशासनाला काय सांगाल? मुद्दा तोच सांगतो की अशोक गोरबाड त्या ठिकाणी आहे. याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरबाडेची करा. आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला
त्या अनुषंगाने सांगू इच्छितो. परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य यात लक्ष घालून सर्व शांतता महाराष्ट्र होईल याच्यावर लक्ष द्यावे. अंतिम प्रश्न आणि महत्वाचा, राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील? तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये. 100% प्रश्न खूप छान आहे. मी 100% सांगतो की 9 तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल, कारण की मी तुमच्यासारखा 9 तरुण आहे, भीम सैनिक आहे, आंबेडकरी बाबासाहेबांना मानणारा अनुयायी आहे. माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुळलेले आहेत. मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावधानता इशारा देत आहे. तर माझ्या 9 तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय, परंतु आपल्या हातात दगड यायला लागला. आपण चांगला लाठीचार्ज करत आहे. भीमा कोरेगाव दंगल घडली. या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकावर गुन्हे दाखल झाले. त्याच अनुषंगाने खैरलांडी असेल, तुम्ही शांततेचं आव्हान करताय का त्याच्यावर बोला सर. तेच सांगतो. खैरलांडी असेल, अनेक हत्याकांड घडले, अनेक दंगली घडल्या. तर माझ्या 9 तरुणांना एवढाच संदेश असेल की दगड उचलायची गरज नको. संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय मिळवायची भूमिका घ्यावी. कुठल्याही प्रकारचा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर परभणीमध्ये अनेक दलित युवकांना अटक करण्यात आली. 2,500-3 हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले. कसं बघायचं? त्यासाठी तर आम्ही सांगतो कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबवावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये. लोकांच्या घरातोडून कोम्बिंग ऑपरेशन करतात, 9 तरुण गुन्हे दाखल करतायत. तुम्ही एक लक्षात घ्या, आज MPSC UPSC कारण आमचं MBBSचा पोरांना नोकरी लागत नाही. कुठलाही नेता रस्त्यावर यासाठी लढाई करायला येत नसतो. स्वतःची लढाई स्वतःला करायला लागते. 9 तरुणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी भूमिका असेल. ह्याच्यानंतरची तुमची भूमिका काय आहे? आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत, या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्रात शांतता संयम मार्गावर शासनाप्रशासनाला विनंती करत आहोत. जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू. धन्यवाद. याच्या मागचा हात मुख्य सूत्रधार आहे. जसं संभाजी भिडे, एकनाथ कोटे, जो संभाजी भिडांचा एकनाथ एकबुटे काय होता, मिलिंद एकबुटे भीमा कोरेगावचा, त्या मागचा हा अशोक गोरवाडी इथला मोठा संशयित आम्हाला वाटतो. आणि 100% याच्या मागे काहीतरी नार्को टेस्ट करण्यात यावी. आणि हा मूळ मुद्दा आमचा असा राहील शासनाला की जो काही पुतळ्याविषयी एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा. महापुरुषाचं कुठलाही विटंबना जी झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी असेल. आत्ताच विभाग आयुक्त साहेबांनी पूर्ण ज्या काही डिस्ट्रिक्टचे जिल्हाधिकारी असतील त्यांना सर्वांना तात्काळ पोलीस अधीक्षकांनाही कळवतो असा मेसेज दिला. आणि त्याच ठिकाणी शांतता राहावी आणि एकदम सुव्यवस्थेने आणि शांतता न्यायपूर्वक काम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सर्वांना मदत सहकार्य हो अशी आमची त्यांच्याकडे मागणी होती. आणि मी तुम्हाला आज या माध्यमातून माझ्या 9 तरुण बांधवांना, माझ्या भीमसैनिकांना, माझ्या भीम अनुयायांना एक संदेश देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेन आणि पुस्तक हातात घ्यायला शिकवलेलं आहे. आपल्याला संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु आपल्याला आज दगड उचलण्याची वेळ आली आहे. तर दगड उचलून तुमचं आयुष्य हे बर्बाद होत आहे कुठेतरी. कारण की यामधनं आम्ही गेलेलो आहोत. ज्यावेळेस कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होते ते परिवाराचे त्रास, कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही एखादा गॉडफादर कोणी कोणासाठी येत नसतं. कार्यकर्ता गुन्हा दाखल ज्यात होतो त्याला स्वतःचं निपटावं लागतं, स्वतःचं परपंच फॅमिलीसह पाहावं लागतं. पण बाबासाहेबांचं काहीतरी देणं आहे आणि बाबासाहेबांच्या नावाला जर गालबोट लागत असेल तर आपण महाराष्ट्र काय भारत पेटू शकतो, परंतु आपल्याला संविधानिक मार्गाने सर्व करणं आहे असं माझा 9 तरुणाला या ठिकाणी संदेश असेल. कारण की यातनं मी गेलो, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते गेलं, अनेक दंगली घडल्या. भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये आजही काही लोक आरोपी पोलीस जेलमध्ये आहेत, त्यांचे जामीन घ्यायला लोक जायला तयार नाही. भरपूर असे लोक बघितले आम्ही, कार्यकर्ते नेता कोणी येत नसतो. त्या विचाराचा गोष्टीचा विचार करावा. आणि मूळ मागणी आमची अशी होती की विधिमंडळामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी एक नवीन कायदा पारित करावा. त्या अनुषंगाने या दंगली महापुरुषाची विटंबना थांबतील असं जसं की आत्ता विभागीय आयुक्ताला आम्ही सर्व बोललो. मी आलेल्या सर्व माझ्या माता बहिणींचे, माझ्या आई बहिणींचे, माझ्या मित्रपरिवारचे सर्वांचे खरंच आभार व्यक्त करतो. कारण की त्यांना बाबासाहेबांच्या अस्मितेबद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल आपलं काहीतरी देणं आहे आणि ते देणं म्हणून आज त्या ठिकाणी आलेत. याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आम्ही पूर्णपणे निवेदन सादर केलं आणि सर्वांनी शांततेत जावं, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही सहकार्य करतो आणि सर्वांचाच धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम.